नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी भावनिक आणि भक्तिमय वातावरणात रोकडोबा देवस्थान येथे हनुमान चालीसा पठण आणि महारुद्राभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते। या धार्मिक कार्यक्रमात विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आणि त्यांनी सामूहिक हनुमान चालीसा पठण केले। या पठणानंतर महारुद्राभिषेकाचे आयोजन करण्यात आले, ज्यामुळे मंदिरातील वातावरण अधिकच भक्तिमय झाले होते। आज या ठिकाणी आपण रोकडेश्वर मंदिरामध्ये जे की जागृत देवस्थान आहे, या ठिकाणी आपण काकांसाठी सगळ्यांनी इथे येऊन जी आरती केली, तर निश्चितपणे काकाच्या तब्येतीमध्ये सुधार होईल आणि ते पूर्वीसारखे स्वस्थ होतील अशी आपण रोकडेश्वर चरणी प्रार्थना करतो। सर्वांतर्फे मी त्यांना सांगतो रोकडेश्वर चरणी की आपण लवकरात लवकर काकांना जितके लवकर बरं करता येईल तितके लवकर करा। त्यांचे बरेच इतर लोकांचे चाहते नगरमध्ये खूप त्यांचे चाहते आहेत, तर त्या सर्वांनी या ठिकाणी जे आपण प्रार्थना केली ती सफल हो अशी मी इच्छा व्यक्त करतो झवर परिवार ट्रस्ट तर्फे। आज आपण सर्व इथं रोकडेश्वर मंदिरात काकांची तब्येत सुधारणा व्हावी त्याची प्रार्थना करण्यासाठी जमलो। झवर परिवार व आपले सर्वांचे हे सद्भावना काकांना लवकरात लवकर बरे करण्यासाठी कामी पडावे ही रोकडोबाच्या चरणी आपली प्रार्थना। रोकडेश्वर मंदिर हा सुप्रसिद्ध मंदिर आहे आणि पावन मंदिर आहे। रोकडेश्वर महाराजांच्या इथं सर्व आज हनुमान चालीसाची पूजा झाली, त्याच्यानंतर आरती झाली। इथं सर्व पक्षाचे सर्व मित्र मंडळी काकाचे हितचिंतक, काकावर प्रेम करणारे आणि काकाचं सगळं प्रेम असणारे सगळे केळीते इथे होते। बाकी काकाची बरेच दिवस झाले प्रकृती असल्यामुळे आम्ही सर्वांनी भिंगारवासियांनी झवर परिवारांनी आम्ही सर्वांनीच मिळून आमच्या इथल्या सर्वच पक्षाच्या लोकांनी मिळून रोकडेश्वरला सागळं घातलं आणि काकाची तब्येत कशी चांगली होईल आणि परत काका कसे ठणठणीत होईल, कार्यकर्त्यांचं काम कसं करतील परत, आणि त्यांना सहकार्य कार्यकर्त्यांना काकांचा नेहमीच आहे आणि आतापर्यंत पुढे बी राहील अशी मी रोकडेश्वर त्यांनी प्रार्थना करतो। काकांची तब्येत चांगली व्हावी सर्वांच्या वतीने रोकडेश्वरला विनंती करतो। रोकडेश्वर हनुमान चरणी मी प्रार्थना करतो की आपले लाडके काका हे अस्वस्थ आहेत, त्यांना शीघ्र स्वास्थ्य लाभ व्हावा आणि ते पूर्ववत कामात परत मग्न व्हावे ही रोकडेश्वरच्या चरणी मी प्रार्थना करतो। झवर परिवार, भिंगारवाला परिवार, रोकडेश्वर संपूर्ण मंडळ तर्फे शीघ्र स्वास्थ्य लाभासाठी पुनश्च एकदा प्रार्थना। आज रोकडेश्वर हनुमान चरणी समस्त भिंगारचे सर्व नागरिक, नगरमधील प्रतिष्ठित नागरिक, काकांवर जे प्रेम करणारे सर्व त्याचे हितचिंतक या ठिकाणी रोकडेश्वर चरणी हनुमान चालीसाचं पठण करून महाआरती करण्यात आलेली आहे। खरं तर काकांचं भिंगारवर असलेलं प्रेम, त्यांच्या जिव्हाळ्याचे संबंध आणि कितीतरी कुटुंब काकांनी या भिंगारमध्ये उभे केलेले आहेत। सर्वांना काका हवेसे आहेत। काकांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुबी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे आणि काकांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी समस्त भिंगारकरांनी, नगरकरांनी या ठिकाणी रोकडेश्वर चरणी प्रार्थना केली, हनुमान चालीसा केला आणि महाआरती केली। रोकडेश्वर चरणी या ठिकाणी आम्ही एवढीच विनंती करतो, कारण रोकडेश्वर हा जागृत देवस्थान आहे आणि इथं जे आपली मनातली इच्छा असेल ती पूर्ण होती आणि या ठिकाणी सर्व नागरिकांनी, सर्व भिंगारवासियांनी, सर्व प्रतिष्ठित लोकांनी मागणी केलेली आहे की आमच्या काकाची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी आणि काका पूर्ववत या ठिकाणी रुजू व्हावे। या ठिकाणी आम्ही सर्वांनी रोकडेश्वरची प्रार्थना केली आणि नक्कीच आमच्या या यशाला फळ भेटेल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो। अहिल्यानगर शहरातील तोपखाना परिसरातील एका घरातून भर दिवसा चोरी झालेल्या 2 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली आहे। त्यांच्याकडून पोलिसांनी 3,92,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत। या प्रकरणी गुन्हा दाखल होताच तोपखाना पोलिसांनी तात्काळ तपास करत दोन्ही आरोपींना अल्पवयीन मुलांना पकडले असून त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तसेच या संदर्भात सारडाबाई साबळे यांनी तोपखाना पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती। ज्योतिष रत्न आणि वास्तू सल्लागार म्हणून गेली अनेक वर्ष कार्यरत असलेले ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर गोपाळकृष्ण रत्नपारखी यांच्या
रत्नशास्त्र या विषयावर आधारित कार्यशाळेचे आयोजन अहिल्यानगरमध्ये करण्यात आले आहे। ही कार्यशाळा 27 एप्रिल रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत प्रोफेसर चौकातील हॉटेल रोजगोल्ड येथे होणार आहे। तसेच श्री सह्याद्री एस्ट्रोलॉजिकल रिसर्च सेंटर आणि श्रीराम ज्योतिष कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या महत्त्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे। अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज रुग्णालयात न्याय वैद्यकशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। या व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ॲडव्होकेट सतीशचंद्र सुद्रिक यांनी न्याय वैद्यकशास्त्र या विषयावर मार्गदर्शन केले। प्राचार्य डॉक्टर सुनील पवार यांनी या व्याख्यानाचे आयोजन केले होते। माजी आमदार अरुण जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी याकरता सिव्हिल हडको परिसरातील जैन स्थानक येथे भाविकांच्या वतीने नवकार मंत्राचा सामूहिक जप करण्यात आला। तसेच आरोग्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली। या धार्मिक कार्यक्रमात समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी एकत्र येऊन भक्तिभावाने नवकार मंत्राचा जप केला। या मंत्रजपामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन काका यांना लवकर बरे वाटावे अशी भावना प्रत्येकाच्या मनात होती। अहिल्यानगर येथील केडगाव भूषणनगर या ठिकाणी शिवसेना संपर्क प्रमुख दिलीप सातपुते मित्रमंडळाच्या वतीने श्रीकृष्ण लीला कथा वाचन महोत्सवातील वेदमूर्ती केशव महाराज उखळीकर यांच्या सुश्राव्य वाणीतून हा कार्यक्रम होणार आहे। 26 एप्रिल ते 1 मे या कालावधीत सायंकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये हा कार्यक्रम पार पडणार असून दररोज महाराष्ट्रातील नामवंत मंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे। तर पाहूयात या संदर्भात सविस्तर व्हिडिओ। वैराग्य मूर्ती केशव महाराज उखळीकर यांच्या वाणीतून केडगावकरांसाठी भागवत कथा सप्ताह, त्यामध्ये कृष्ण लीला हा त्यातला एक भाग आहे आणि केडगावकरांना, नगर शहरवासियांना श्रीकृष्ण काय होते हे सांगणारं हे 6 दिवसाचा कार्यक्रम त्या ठिकाणी 26 तारखेला चालू होणार आहे। 26 ते 1 या वेळात संध्याकाळी 6 ते 9 या वेळामध्ये संपन्न होणार आहे। याचं मंडप पूजन आज झालेलं आहे। या मंडप पूजनाच्या प्रसंगी सर्वच वारकरी संप्रदायातील केडगावमधील सुप्रसिद्ध असे सर्व व्यक्ती या ठिकाणी आलेले आहेत आणि आजपासून मंडपाचं काम चालू झालेलं आहे। सर्व शहरवासियांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी। आपल्या श्री क्षेत्र केडगाव या ठिकाणी श्री दिलीपराव सातपुते शिवसेना उपनेते यांच्या वतीने या ठिकाणी श्रीकृष्ण लीला ही कथा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वैराग्य मूर्ती उखळीकर महाराज यांच्या मुखातून या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होणार आहे। हा कार्यक्रम यापूर्वी केडगावमध्ये कधीही झालेला नाही। असा अभूतपूर्व कार्यक्रम या ठिकाणी सातपुते परिवाराने आयोजित केलेला आहे। याला संपूर्ण केडगावमधील भाविक साथ देतीलच यात शंका नाही, परंतु इथे नगर आणि परिसरातीलही सर्व भाविक या ठिकाणी उपस्थित राहतील अशी आशा बाळगतो। आज या ठिकाणी त्या मंडपाचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे। या कार्यक्रमाला केडगावमधील सर्व भाविक नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत राहावे अशी विनंती आणि हा कार्यक्रम निर्विघ्नपणे संपन्न हो अशी मी पांडुरंग चरणी, त्याचप्रमाणे आपल्या केडगावचं दैवत अंबिका माता चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं संबोधित करतो। रामकृष्ण हरी। केडगाव या ठिकाणी श्रीकृष्ण लीला भागवत कथेचं आयोजन केशव महाराज उखळीकर यांच्या अमृतवाणीतून अयोध्यानगर, केडगाव, भूषणनगर या ठिकाणी दिलीपदादा सातपुते व सर्व आमच्या सहकाऱ्यांनी, माझ्या मित्रपरिवारांनी आयोजित केलेलं आहे। आज अयोध्यानगर येथे मंडप पूजन संपन्न झालेलं आहे। माझे सर्व मार्गदर्शक
हरिभक्तपरायण शिर्के महाराज असतील, आमचे चिमटे साहेब असतील, लाटे साहेब, आमचे माऊली दादा सातपुते, घोडके सर व सर्व माझे व माझ्या वडिलांचे, दिलीप दादांचे सर्व मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित होते. मी आपल्या सगळ्यांना, केडगावकरांनाच नाही तर सर्व नगरवासियांना, सर्व भाविक भक्तांना एवढीच श्रीकृष्णांची विनंती करू इच्छितो की आपण सगळ्या जणांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी व आम्हाला आशीर्वाद द्यावे. या कार्यक्रमाचं ठिकाण अयोध्यानगर चौक, भूषणनगर, केडगाव हे असून याचा कार्यक्रमाचा वेळ साधारणतः 7 ते 9 कार्यक्रम चालणार आहे आणि 9 ते आपल्या आगमनापर्यंत भोजनाची व्यवस्था आमच्या सर्व दिलीप दादा सातपुते यांच्या सहकार्यांनी व दादांनी केलेली आहे. तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि आपले आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावा अशी मी विनंती करतो. रामकृष्ण. अहमदनगर एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात आधुनिक शेतीत आणि इतर क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचे भविष्य या विषयावर एका दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांना कौशल्य आत्मसात करता यावी यासाठी आजच्या आधुनिक युगात ड्रोनचे महत्त्व वाढत आहे. शेतीत आणि इतर अनेक क्षेत्रात ड्रोन आता काळाची गरज बनले आहेत, असे अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल मेहत्रे म्हणाले आहेत. माजी आमदार अरुण जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी 20 एप्रिल रोजी पुणे कॅम्प येथील गुरसिंग सभा गुरुद्वारा येथे अरदास करण्यात आली. तसेच अरुण काका यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून ते आजारातून बरे होण्यासाठी गुरुद्वारा साहिबात अरदास करण्यात आले. तर सामुदायिकपणे अरुण काकांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना देखील करण्यात आली. अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. सुगंधी तंबाखूच्या छाप्यातील कारवाई सौम्य करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षकासाठी 1.5 लाख रुपये स्वीकारून उर्वरित रकमेच्या तडजोडीअंती 30,000 रुपये स्वीकारल्याप्रकरणी मध्यस्थी करणाऱ्या शिक्षकास नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 20 एप्रिल रोजी रंगेहात पकडले आहे. विजय बाबासाहेब गर्जे असे या आरोपीचे शिक्षकाचे नाव आहे. निमगाव वाघा येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांच्या यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 22 एप्रिल रोजी गावात यात्रा उत्सव आणि 23 एप्रिल रोजी कुस्त्यांचा हंगामा रंगणार असून संध्याकाळी करीम शाह वली बाबांचा संदल उरूस होणार आहे. तर या वर्षीचे विशेष आकर्षण 24 एप्रिल रोजी बैलगाडा शर्यत होणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य पैलवान नाना डोंगरे यांनी दिली आहे. अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अज्ञात जखमी व्यक्तीला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी शासकीय रुग्णालयाच्या अपघात विभागाच्या इमारतीच्या पोर्चमध्ये टाकून तेथून पळ काढला. ही धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्रीनंतर घडलेली आहे. यावेळी रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी याची माहिती तातडीने अपघात विभागातील डॉक्टरांना दिली. डॉक्टरांनी तात्काळ या व्यक्तीवर उपचार सुरू केले, परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्याने उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली. दरम्यान आता पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केलेली आहे. तसेच पुढील तपास पोलीस करत आहेत. अहिल्यानगर येथील केडगाव उपनगरात देवी मंदिर परिसरात 3 ठिकाणी चोरट्यांनी घरात चोऱ्या करत सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि इतर साहित्य चोरून नेले. 17 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान अमितनगर, एकता कॉलनी आणि धनश्री कॉलनी येथे या घटना घडल्या. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी संगीता आसाराम भताने यांनी फिर्याद दिली आहे. अहिल्यानगर येथील श्री रामकृष्ण अर्बन सहकारी क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या संचालक मंडळ निवडणुकीत सद्भावना पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. येथील श्रीरामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशनच्या सभागृहात झालेल्या मतमोजणीत सद्भावना पॅनलच्या सर्व उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायद्याच्या विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाने महाराष्ट्र राज्य काउन्सिलने एक स्पष्ट भूमिका घेत महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे। राज्य सरकारचा हा निर्णय मराठी भाषेच्या, महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि संस्कृतीच्या मुळावर घाव घालणार आहे असं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं म्हणणं आहे। फडणवीस सरकारने 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा तीव्र विरोध असून हा निर्णय राज्य सरकारने त्वरित मागे घेण्यात यावा अशी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी आहे। हा निर्णय म्हणजे मराठी भाषेच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला असून महाराष्ट्र ही मराठी भाषिकांची भूमी असून येथे मराठी हीच शिक्षणाची प्रमुख भाषा असावी ही जनतेची भावना आहे। एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आणि दुसऱ्या बाजूने हिंदीची सक्ती लादायची हा दुटप्पीपणा आहे। यावरून RSS आणि भाजपची महाराष्ट्रद्रोही भूमिका स्पष्ट होते। ही महाराष्ट्रातली जनता कदापि सहन करणार नाही। म्हणून राज्य सरकारने हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य काउन्सिलच्या वतीने देण्यात येत आहे। काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनच्या कॉलेजमधील गैरसोयीच्या कारभाराविरोधात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या विश्वस्तांनी महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे। आंदोलक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडवल्या जातील असे आश्वासन काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनच्या विश्वस्तांची ग्वाही दिली आहे। नमस्कार, मी डॉक्टर दीप्ती ठाकरे। मी काकासाहेब म्हस्के होमिओपॅथिक मेडिकल ट्रस्टची फाउंडेशनची ट्रस्टी आहे आणि जे काही प्रकार गुरुवारी घडलेला आहे तो आपल्या समोर चुकीच्या पद्धतीने, खूप जास्त चुकीच्या पद्धतीने आलेला आहे आणि न्यूजपेपरमध्ये वगैरे तुम्ही सगळं वाचलं असणार आहे। 2 दिवस आम्हाला थोडंसं लेट आम्ही तुमच्याबरोबर संपर्क साधतोय कारण आम्ही सगळ्या गोष्टी मॅनेज करत होतो, पण एवढं आश्वासन मी देऊ शकते की लवकरच आपण त्याच्यावर एक तोडगा काढणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टुडंट्स आणि स्टुडंट्सच्या पॅरेंट्सला मला एक रिक्वेस्ट मी करते की आपण जे काही ऐकताय सध्या त्याच्यावर न लक्ष देता आम्ही तुमच्या स्टुडंट्सवर किंवा तुमच्यावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही आहे। आम्ही युनिव्हर्सिटीज बरोबर बोललेलो आहोत, सगळ्या युनिव्हर्सिटीजने आपल्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे। एक्झाम्स पण आता सुरू होत्या आणि त्या आम्ही वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये कंडक्ट केलेल्या आहेत। सो कुठल्याही मुलाचं एज्युकेशन थांबवलं जाणार नाही किंवा आमच्यामुळे एक्स्ट्रा टाईम काय त्यांना लागणार आहे असं काहीच होणार नाही आहे। तर तुम्ही फक्त आधी जसा आमच्याबरोबर सपोर्ट तुम्ही दिलेला आहे तसाच आम्हाला पुढेही देत राहा, हीच विनंती आहे। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर निलिमा भोज, काकासाहेब म्हस्के होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अहिल्यानगर। काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनची मॅनेजमेंटची बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये ट्रस्टी डॉक्टर दीप्ती ठाकरे मॅडम आणि CEO समीर सर यांनी स्टाफशी संवाद साधला। त्यावेळी त्यांनी स्टाफवर किंवा कुठल्याही विद्यार्थ्यांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ दिला जाणार नाही याची ग्वाही दिली आणि झालेल्या परिस्थितींमधून सकारात्मक दृष्टीने मार्ग काढत असल्याचे त्यांनी आम्हाला स्पष्ट केले। धन्यवाद। केंद्रीय कर्मचारी यांच्यासाठी CGHSचे वेलनेस सेंटर अहिल्यानगरमध्ये सुरू करावे अशी मागणी पोस्टल संघटनेचे महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे कार्याध्यक्ष संतोष यादव यांनी खासदार निलेश लंके यांच्याकडे केली। मात्र आता त्यावर काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। अहमदनगर पहिली मंडळी CNI चर्चमध्ये ईस्टर संडे निमित्त विशेष भक्तीचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी रेव्हरंट अभिजित तुपसुंदरे यांनी विशेष भक्ती संदेश दिला। यावेळी प्रभू येशू ख्रिस्तांचे पुनरुत्थान म्हणजे मरणावर विजय मिळवला हे ईस्टरचे सत्य आहे। येशू ख्रिस्त आजही जिवंत आहे आणि तो संपूर्ण मानव जातीचे कल्याण करणार आहे। तेव्हा प्रत्येकाने आपले जीवन पवित्र बायबलमध्ये दिलेल्या नीती नियमांप्रमाणे जगणे आवश्यक आहे असे मौलिक विचार रेव्हरंट अभिजित तुपसुंदरे यांनी आपल्या भक्ती संदेशातून दिले। नवी माणसांची पहाटेचा वेळी मलकाची मरिया ही जी आहे
की स्त्री ज्या ही गवळीकडे धावत आहे आणि ती त्या ठिकाणी जाऊन पाहते तर गवळीकडची दोन आहे आणि आज आपण पाहतोय तर जागाची गवळीच्या शरीराची ती त्या ठिकाणी पडलेली आहे आणि मी दृष्टी पाहतो ती घाबरते आणि ते काही जगापासून सुचेल आणि भक्तांना या ठिकाणी तीन महत्वाच्या गोष्टींविषयी मी आज जीवनातील आणि सेवा करण्यातील तीन महत्वाच्या गोष्टी आहेत. ह्या तीन गोष्टी तीन वस्तू आहेत, तीन जागा आहेत. पहिली वस्तू किंवा पहिली जागा तुमच्या जीवनात काय असेल तर ती आहे किंवा काही गोष्टी दुसरी महत्वाची जी गोष्ट प्रभूच्या जागा आहे ती म्हणजे रूम किंवा घर किंवा रूम पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे रूम, तिसरी गोष्ट आहे जागा काय असेल आणि मंथन प्रज्ञाशोध परीक्षा 2025 यांच्या मार्फत घेतल्या जाणाऱ्या प्रज्ञाशोध परीक्षेत सविता रमेश फिरोदिया प्रशालेतील विद्यार्थी शेख सैफ आसिफ राज्यात दुसरा आला असून एकूण 28 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहे. राज्यात दुसरा आलेला शेख सैफ हा इयत्ता दुसरीचा विद्यार्थी असून तसेच इयत्ता दुसरी मधील कार्तिक सुरेश घोलप जिल्ह्यात तिसरा आलेला आहे. अर्णव मनोज कुमार खंडागळे, धनश्री विकास पाचारणे, पुष्कराज किरण गायकवाड हे जिल्ह्यात चौथे आले असून तर इयत्ता 7वीतील ओम श्रीराम मंडलिक जिल्ह्यातून दुसरा आला आहे. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी नवा मराठा या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.